आजचा व्हिडिओ थोडासा स्पेशल आहे, कारण आज आम्ही जातो आहे जगन्नाथ यात्रेला. ओडिसामध्ये नाही, सिंगापूरमध्ये ही रथयात्रा भरलेली आहे. तर आम्हीही गेलो. रजिस्ट्रेशन काही दिवसापूर्वीच केलेलं, 1 महिन्यापूर्वी रजिस्ट्रेशन वगैरे केलेलं आम्ही यात्रेसाठी. साधारणतः 40 ते 50,000 लोकांसाठी त्यांनी रथयात्रा हे केलेली. आयोजकमध्ये तसं सांगितलेलं, पण स्टार्टिंगला आम्ही गेल्या गेल्या कमी लोकं दिसत होती. त्यानंतर मग हळूहळू टाईम जसा जसा वाढत गेला तसं लोकांची संख्याही वाढत गेली. स्टार्टिंगला थोडेसे ओडिसामधले जे परफॉर्मन्स असतात ते म्हणजे आपल्याकडे मला असं कथ्थक वाटलेलं, बट कथ्थक नव्हतं, पण ते ओडिसामधलं डान्स परफॉर्मन्स होता. म्हणजे देवांची आपल्या महाआरती वगैरे जशी असते तशा आरतीनुसार त्यांनी पण तसं सेलिब्रेट केलेलं. आजूबाजूला काही शॉप्स होती, म्हणजे दुकानं ऑफरिंगची, परत नंतर सुविनियर्स वगैरे जगन्नाथांचे घ्यायचे असेल तर भक्तीचे गीतं, किंवा इवन प्रयागराजमधलं पाणी पण होतं. ते एक डोनेशन थोडीशी अमाऊंट दिल्याच्यानंतर ते थोडं हातामध्ये आपला दोरा वगैरे बांधून मग नंतर ते एक बुक त्याच्यातलं आणि प्रयागराजचं पाणी, आणि जर तुम्हाला गीता घ्यायची असेल तर ती $25 म्हणजे असं एक हे होतं. मग आम्ही डोनेशन देऊन फक्त बाकीचं जे पाहिजे होतं आम्हाला तेच हे केलं, कारण गीता ऑलरेडी आमच्याकडे आहे. त्यानंतर आम्ही इथे टीका वगैरे लावून घेतला, कारण हरे कृष्ण आणि हरे राम म्हणायचं असल्याच्यानंतर चंदनाचा टीका मस्ट आहे. सो हरे कृष्ण सगळ्यांना. आणि आजची ही रथयात्रा खूप स्पेशल आहे, आणि आमच्यासाठी तर खूप स्पेशल आहे, कारण 2 महिन्यापासून मला असं वाटत होतं की, कारण कंटिन्यू आपलं रील्स वगैरे बघत असतो आणि मला तेच येत होतं. मग मला असं इच्छा होत होती की यार मला जायचं आहे. आणि रजिस्ट्रेशन केल्याच्यानंतर मला वाटलं नव्हतं की यार इतकं सुंदर पण हे करणार आहेत म्हणून. तर हे आहे ते इकडचं एक वैकुंठ बाजार म्हणून. त्या बाजारामध्ये खूप साऱ्या असं छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी हे केलेले, म्हणजे क्लोथ्सवरती हरे कृष्ण हरे रामची नावांची हे, परत खाण्यासाठी भरपूर काय होतं. पाणीपुरी आम्ही खाल्लेली, त्यानंतर सोबत आणखीन होते कपकेक्स वगैरे होते, बट मी नाही घेतलं. आम्ही पाणीपुरी खाल्लेली, पाणीपुरी खूप छान होती. नंतर त्यांनी इथे एक बलून्समध्ये असं एक म्हणजे बलभद्र आणि श्रीकृष्ण, त्याच्यासोबतच त्यांनी जे त्यांचे रिअल अवतार जगन्नाथांचं आहे त्याचं एक असं बलूनचं हे करून ठेवलेलं. गर्दी आता वाढत गेलेली, खूप गर्दी झालेली. आम्ही आडवा व्हिडिओ नाही बनवला, कारण आडवा व्हिडिओमध्ये आम्हाला असं वाटलं की यार इतकं मोठं नाही बनवू शकत, पण थोडे मग नंतर मला असं वाटलं की यार मी टाकलं पाहिजे, कारण हे सिंगापूरमध्ये होते आणि भारतातल्या लोकांना पण, आपल्यांना खास करून महाराष्ट्रामध्ये पण माहिती असलं पाहिजे की सिंगापूरमध्येही ह्या सगळ्या गोष्टी घडतात. कारण कॅनडा अमेरिकेमध्ये हे सगळ्या गोष्टी कॉमन आहेत, पण सिंगापूरचं खूप कमी लोकांना माहिती की इथेही ह्या सगळ्या गोष्टी होतात. त्यानंतर हे जे मी ओडिसामधलं तुम्हाला डान्स परफॉर्मन्स म्हटलेला, तो हा डान्स परफॉर्मन्स आहे, आणि इतका सुंदर त्यांनी परफॉर्म केलेला की बस. आणि सिरियसली असं अंगावरती काटे येत होते जेव्हा देवांना, एका देवांना, म्हणजे अगोदर बलभद्र, नंतर सुभद्रा देवी, त्यानंतर श्रीकृष्ण, म्हणजे हा तिघांचं मिळून संगम जे पण आहे ते जगन्नाथ स्वामी ते. तर अंगावरती असे काटे येत होते आमच्या की, आणि मला एकतर रथ ओढायचा होता, कारण मी खूप साऱ्या रील्समध्ये पाहिलेले, आणि असं म्हणतात की रथ ओढताना जो आनंद भेटतो तो साक्षात स्वर्गातही तो आनंद नाही असं. त्यामुळे मला रथ ओढायचा होता. मी तिथल्या व्हॉलंटियर्सला पण बोललेली की आम्हाला रथ ओढायचं आहे म्हणून. त्यानंतर ते विचारलेले आम्हाला तुम्ही कुठले आहेत काय नाही, महाराष्ट्राचे म्हटल्याच्यानंतर ओके. मग त्यांना विचारलं आम्ही, तर ते म्हटले की तेलंगणा, देन कोणी ओडिसाचं होतं. इवन आणि एक सेकंड नंतर सांगेन हे वालं. तर आता सध्या बलभद्र देवांना रथामध्ये सांग देत आहेत, त्याच्यानंतर 1 बाय 1 हे करतात. खरं तर ओडिसामध्ये हे रथ वेगळ्या प्रकारचे असतात आणि इथेही वेगळ्या प्रकारचे आहेत. पण जे प्रतिमा आपण म्हणतो किंवा थोडंसं हे, पण जेव्हा रथामध्ये देवांना बसवलं गेलं त्यावेळेस मला असं जराही डिफरन्स वाटत नव्हता की हे ओडिसामध्ये आणि याच्यामध्ये आपण डिफरन्स क्रिएट करू शकतो, कारण देव असतो आणि भावना ही भावना असते. आणि हे इतकं सुंदर वाटत होतं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद होता, आणि छोटे लहान लेकरं पण जेव्हा ते हरे कृष्ण बोल, कारण गर्दीमध्ये इतके प्रत्येकजण असं एकमेकांना असं ते बघण्यासाठी उत्साही होते. असं वाटतच नव्हतं की यार आम्ही देश सोडून आलो आहे, कारण एवढ्या सगळ्या आपल्या भारतीय लोकांना पाहिल्याच्या नंतर असं वाटतं हेच आम्ही सगळे इथे आहेत. आणि इवन भारताचेच नाही तर इथले सिंगापूरमधले PM वगैरे पण आलेले सेलिब्रेशनच्या स्टार्टिंग इनॉग्रेशनच्या वेळेस ते. त्यानंतर एक खरं सांगायचं म्हटलं तर ते एक्साइटमेंट जी होती त्यांनाही, जे बाहेरचे आहेत, आता जेव्हा जेवण वगैरे डिस्ट्रीब्यूट करायचं होतं, कारण जगन्नाथांचं मेन मोटिव्ह तेच असतो की जेवणाचा एक दाणा वेस्ट झाला नाही पाहिजे आणि प्रत्येकाला जेवण भेटलं पाहिजे, कारण जगन्नाथ स्वामी त्याच ह्याच्यामध्ये हे आहेत. नंतर आम्ही आरती वगैरे घेतली. आरती घेतल्याच्यानंतर रथयात्रेचं सुरू झालेलं. मग स्टार्टिंगला व्हॉलंटियर्स लोकांनी सगळ्यांना इकडे केलेलं, बट नंतर जी गर्दी झाली, तुफान, सगळ्यांना रथ ओढायचा होता. कारण असं म्हणतात की हा जे रथाची दोरी आहे त्याच्यामधून मोक्ष मिळतो, पण
मोक्ष तर माहीत नाही, पण जो आम्ही रथाला धरल्याच्यानंतर जो आनंद होता तो गगनात मावत नव्हता आमच्या. आणि इवन आम्ही सगळ्यांना सपोर्ट पण करत होतो. कोणाकोणाला म्हणजे मागं जात होती लोक, चला चला या करत होतो आम्ही, कारण ते आपल्याकडे असं मजा येते ना. सेम तशा टाईपचंच हे पण होतं. सो मग आम्ही असं थोडंसं रथांच्या मागं गेलो. आता उडीसामध्ये कसं हे रथ 3 ठिकाणी काहीतरी असं म्हणजे त्यांचं खूप दिवस चालतं असं रथांचं. त्यामध्ये ते एका मावशीच्या घरी वगैरे थांबतात, गुंडी देवी असं काहीतरी त्यांचं नाव. पण इथे तसं काही नव्हतं, कारण ही रथयात्रा होती एका स्टेडियममध्ये. तर त्या स्टेडियममध्ये असं जागा नव्हती किंवा आपण 7-8 दिवस कंटिन्यू नाहीत करू शकत प्रोग्राम इथे आपण. तर ते काय करत होते, थोड्या अंतरावरती घेऊन जाऊन एकाचा रथ गेल्याच्यानंतर मग देवी सुभद्रेचा रथ, मग नंतर श्रीकृष्णाचा रथ, मग असं करून ते कंटिन्यू त्या रथांना असं एक राऊंड करत होते. मग आय गेस आम्ही 9:30 होतो, तर 9:30 रथ चालतच होते. 11 होणार होता प्रोग्राम. मग 11 मे बी त्यांनी एक 7 राऊंड वगैरे अशा टाईपचं करायचं ठरलेलं. आणि तोपर्यंत इतकी गर्दी झालेली की बस. आणि हा खरंच आमच्यासाठी खूप सुंदर एक्सपिरियन्स होता. जय जगन्नाथ स्वामी. तुम्ही सगळेजण जर तुम्ही पुण्यात आहात तर सध्या पुण्यात पण यात्रा आहे. आम्ही असं रीलमध्ये पाहिलं. तुम्ही तिथेही घेऊ शकता अनुभव. दर्शन घ्यायचं कुठेही दर्शन घेऊ शकतो आपण. पण खूप छान होतं आणि खूप सुंदर प्रकारे त्यांनी सेलिब्रेट केलं. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.